सोलापूर शहरातील 7 रस्ता चौकी येथील एटीएम केंद्राबाहेर किरकोळ वादातून 2 तरुणांवर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला करून 40,000ची रोकड पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यात एक जण जखमी झाला। बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला। अदनान नजीर अहमद बोडे वय 25 राहणार इंदिरानगर हा आपला मित्र सामीर आमिर इनामदार वय 22 याच्यासह 7 रस्ता येथील SBI ATM मध्ये पैसे जमा करण्यासाठी गेला होता। यावेळी रांगेत उभे असताना तेथे 2 अनोळखी तरुणांशी वाद झाला। वादानंतर संबंधितांनी फोन करून आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावले। काही वेळातच आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्या दोघांवर हल्ला चढवला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतला आहे। फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे।